आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पाहतो, मित्रांमध्ये पाहतो आणि नातेवाईकांमध्ये पाहतो, की कुणाचं वजन जास्त असलं तर त्यांना चिडवलं जातं किंवा त्यांना नावं ठेवली जातात किंवा असं गृहीत धरलं जातं, की यांचं वजन जास्त आहे म्हणजे हा आळशी आहे. तर आज आपण जाणून घेऊया, की वजन वाढणं हा फक्त दिसण्याचा प्रॉब्लेम आहे का हा ॲक्च्युअल आजार आहे. नमस्कार, मी डॉक्टर आदित्य देशपांडे, कन्सल्टंट एंडोक्राइनॉलॉजिस्ट म्हणजे हॉर्मोन व डायबिटीस तज्ज्ञ. ओबेसिटी किंवा लठ्ठपणा हा आजार आहे का नाही, हा डिबेट किंवा याच्याबद्दलची चर्चा खूप दशकांपासून चालू आहे. तर ओबेसिटी किंवा लठ्ठपणा हा फक्त दिसण्यामध्ये प्रॉब्लेम आहे का हा खरोखर आजार आहे, हे आपण जाणून घेऊ. तर खूप दशकांपासून जे काही संशोधन झालं आहे त्यामध्ये हे दिसलं आहे की लठ्ठपणा म्हणजे शरीरात जास्त चरबी असल्याने बऱ्याच प्रकारचे आजार होण्याची शक्यता वाढते. यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलेलं आहे की डायबिटीस किंवा मधुमेह होणं, ब्लड प्रेशर वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, हृदयविकार जास्त प्रमाणात होणं, PCOD जास्त प्रमाणात होणं, त्याबरोबर लिव्हरमध्ये चरबी जास्त होऊन फॅटी लिव्हर किंवा लिव्हरमध्ये इजा होणं, त्याचबरोबर वजनवाढीमुळे गुडघे खराब होणं, गुडघ्यांना झीज होणं किंवा मणक्यांवर परिणाम होणं, हे सगळं सुद्धा जास्त प्रमाणात होतं. मग लठ्ठपणा लठ्ठ आहे का नाही हे पाहण्यासाठी कोणकोणत्या पद्धती आहेत? तर याच्यामध्ये गोल्ड स्टँडर्ड जे आहे ते डेक्सा स्कॅन आहे. ते काय आपण सहसा करत नाही. आपल्या रेग्युलर जीवनामध्ये BMIचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. BMI म्हणजे काय की उंची आणि वजनाला हे दोन पॅरामीटर्स घेऊन बनवलेला रेशो म्हणजे kg/m². याच्यामध्ये BMI मोजला जातो. तर भारतीय लोकांसाठी 18 ते 23.5 ही नॉर्मल रेंज आहे BMIची. 23.5 ते 27.5 ही ओव्हरवेट रेंज आहे आणि 27.5च्या वर ही ओबेसिटी किंवा लठ्ठपणाची रेंज मानली जाते. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश हा आहे की आपण लहानपणापासून ऐकत आहोत की भारतामध्ये माल न्यूट्रिशनचा खूप प्रॉब्लेम म्हणजे प्रमाणापेक्षा वजन कमी असणं याचा प्रॉब्लेम खूप आहे. पण सध्या आपल्याला डबल न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम आहे की एका बाजूला आपल्याकडे आहार पुरेसा नसल्यामुळे वजन प्रमाणापेक्षा कमी असलेले लोक आहेत, ज्याला आपण माल न्यूट्रिशन किंवा अंडर न्यूट्रिशन म्हणतो, आणि त्याचबरोबर ओव्हर न्यूट्रिशन मधून उद्भवणारा ओबेसिटी याचं सुद्धा प्रमाण खूप वाढत आहे. तर ओबेसिटी हा खरोखर आजार आहे का? तर हो आहे. त्याच्याने काय काय होऊ शकतं याची तर आपण चर्चा केली आहे. तर मी याबद्दल करावं काय? तर जसं आपण ब्लड प्रेशर वाढलं आहे तर ब्लड प्रेशरसाठी योग्य ते ट्रीटमेंट घेतो. हार्टचा प्रॉब्लेम आहे तर त्याची ट्रीटमेंट घेतो. त्याच पद्धतीने वजन वाढलं असलं तर ते वजन वाढणं म्हणजे आपल्या शरीराची ठेवणच अशी आहे म्हणून काही करायचं नाही की आपल्याला त्याच्याने काही होणार नाही, हा गैरसमज बाळगवू नका. वजन वाढणं हाही आजार आहे आणि याची योग्यरित्या ट्रीटमेंट घेतल्यास पुढे त्यातून उद्भवणारे आजार टाळता येतात.